म्हणजे 2700 शेतकरी जर आपण वर्षाला म्हणजे 365 दिवसानं भागाकार केला तर जवळपास 7 ते 8 शेतकरी प्रत्येक दिवशी आत्महत्या करत आहेत. म्हणजेच काय की उद्या जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल म्हणजे माझ्या व्हिडिओवरती तुम्ही 24 तासानंतर भेट देत असाल तर तोपर्यंत 7 ते 8 शेतकऱ्याची आत्महत्या झाली असणार आहे. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ 2 दिवसानंतर पाहताय म्हणजे 48 तासानंतर पाहताय तर किमान 15 ते 16 शेतकऱ्याची आत्महत्या झाली असणार आहे. म्हणजे ही बाब किती गंभीर आहे आणि याची दखल कोणालाच नाहीये, कोणीच याची दखल घेत नाहीये. याच गतीनं जर का शेतकऱ्याची आत्महत्या होत राहिली तर येणाऱ्या 10 ते 15 वर्षात शेती करायला माणूस राहणार नाही. कारण आजच आपण पाहतोय की बांधावरती काम करायला मजूर मिळत नाहीयेत. काही वर्षानंतर म्हणजे 5 ते 10 वर्षानंतर शेतमालक सुद्धा मिळणार नाही. कारणं असू शकतात त्या शेतकऱ्याला जो की पोशिंदा आहे किंवा भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जो आपल्याला अन्न पुरवतो आणि त्याला जर खाण्याची परापत आली असेल आणि त्यामुळे आत्महत्या करावं लागत असेल तर येणाऱ्या भारताच्या भविष्यात शेतकऱ्यांचं भविष्य काय असणार आहे आणि शेतकऱ्याचं भविष्य अंधारात असेल तर देशाचं भविष्य काय असणार आहे याही बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्र, स्वागत आहे आपलं दत्ताचौरे माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अत्यंत गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत, ती म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या. हा विषय नवीन नाही आहे किंवा शेतकरी किती दिवसाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या होती आहे हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ नसून नेमकं यामागं कारणं काय काय आहेत, कोण जबाबदार आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला जबाबदार कोण म्हटलं तर सरकार दिसतं किंवा त्याची राबवणारी यंत्रणा किंवा निसर्ग आणि त्याच्या पिकाला मिळणारा भाव. नेमकं यापैकी कुणाचा वाटा किती आहे, काय कारणं असू शकतात त्या शेतकऱ्याला जो की पोशिंदा आहे किंवा भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जो आपल्याला अन्न पुरवतो आणि त्याला जर खाण्याची परापत आली असेल आणि त्यामुळे आत्महत्या करावं लागत असेल तर येणाऱ्या भारताच्या भविष्यात शेतकऱ्यांचं भविष्य काय असणार आहे आणि शेतकऱ्याचं भविष्य अंधारात असेल तर देशाचं भविष्य काय असणार आहे याही बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. जो शेतकरी इतका खंबीर मनाचा आहे की निसर्गाच्या हातातला जुगार जो म्हणतो शेती तो खेळतो, त्याचं काळीज इतकं खंबीर आहे आणि मग आत्महत्यासारखं जे पाप आहे, जे आपण म्हणतो नाकर्तेपणा आहे, हे त्याला का पत्करायला लागतं. नेमकं पाहूया की आकडेवारी काय सांगते की महाराष्ट्रापुरतं जर आपण पाहायला गेलं तर नेमकं किती शेतकरी आहेत ज्यांनी की आत्महत्या केली आहे मागच्या 2 वर्षात. 2023चा आकडा जर घ्यायचा झाला तर पहिल्या 4 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी ते एप्रिलमध्ये जवळपास 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामध्ये जर विभागामार्फत डिवाइड केलं तर अमरावती विभागात 383, छत्रपती संभाजीनगरमध्ये 267, नागपूरमध्ये 84, नाशिकमध्ये 97 आणि पुण्यामध्ये 7. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की अमरावती जी काही विदर्भ विभाग आहे त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्येचं प्रमाण आहे. त्याच्या पाठोपाठ संभाजीनगर मराठवाडा विभाग आहे, त्याच्या पाठोपाठ आपण पुणे विभाग मानू शकतो. तर अशा प्रकारे 2023मध्ये ही आत्महत्या झालेली आहे. आता पुढं चालून पाहूया की मागच्या वर्षी म्हणजे एकूण जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्यात 2024 वर्षी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामध्ये आकडे असं सांगतात की एकूण 2024मध्ये 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे आपला जीव संपवलेला आहे. त्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वात जास्त 1069 शेतकरी आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 952 शेतकरी, नाशिकमध्ये 137, नागपूर 130 आणि पुण्यामध्ये 13. तर अशा प्रकारे जवळपास 1001 शेतकरी आहेत किंवा 50%चा वाटा जो आहे तो केवळ आणि केवळ अमरावतीचा आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा मिळून होत आहे. म्हणजे 2700 शेतकरी जर आपण वर्षाला म्हणजे 365 दिवसानं भागाकार केला तर जवळपास 7 ते 8 शेतकरी प्रत्येक दिवशी आत्महत्या करत आहेत. म्हणजेच काय की उद्या जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल म्हणजे माझ्या व्हिडिओवरती तुम्ही 24 तासानंतर भेट देत असाल तर तोपर्यंत 7 ते 8 शेतकऱ्याची आत्महत्या झाली असणार आहे. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ 2 दिवसानंतर पाहताय म्हणजे 48 तासानंतर पाहताय तर किमान 15 ते 16 शेतकऱ्याची आत्महत्या झाली असणार आहे. म्हणजे ही बाब किती गंभीर आहे आणि याची दखल कोणालाच नाहीये, कोणीच याची दखल घेत नाहीये. नेमकं याचं कारण काय आहे ते शोधणं गरजेचं आहे. आता प्रामुख्याने कारणं जे काही समोर येतात ती म्हणजे सर्वप्रथम शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा. म्हणजे शेतकरी कर्जबाजारी का होतो. शेतकरी कर्ज घेऊन जुगार खेळत नाही, शेतकरी कर्ज घेऊन व्यवसाय करत नाही, तर शेतकरी कर्ज घेतो ते आपल्या शेतीत शेतमाल घेण्यासाठी किंवा त्याच्या जे काही लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत त्यामुळं त्याच्यात बी बियाणं असेल, खते असतील, शेताची मशागत असेल, वर्षभर पिकाला लागणारा जो काही खर्च आहे पिकवण्यासाठी त्यासाठी शेतकऱ्याला कर्जावरती अवलंबून राहायला लागतं. आणि जर का निसर्गाने साथ नाही दिली जे की दरवर्षी होतं आणि मग त्याला हवं तसं उत्पन्न नाही निघत, मग जी काही थोडकीशी रक्कम त्याच्याकडे येते त्यामध्ये तो स्वतःचं पोट भागवतो, मुलाबाळाचं शिक्षण करतो आणि त्यामध्येही तो अपुराच पडतोय, परंतु
अशा प्रकारे त्याला जे काही घेतलेलं कर्ज आहे ते वर्षानुवर्ष वाढतच जातं आणि अंतिम टप्पा असा येतो की आता त्याला नवीन कर्ज देणारं कोणी राहत नाही आणि त्याच्यासमोर आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही. दुसरं एक गोष्ट आहे की नापिकी. आपण पाहतोय की दरवर्षी जे काही पिकाचं उत्पादन होत आहे ते वर्षानुवर्ष वाढण्या अखेरीस कमी होत चाललेलं आहे. म्हणजेच काय, तांत्रिक मध्ये एवढी सुधारणा झालेली आहे, देश इतकं पुढं गेलेला आहे, परंतु शेती ही वर्षानुवर्ष उत्पन्नाचं जे काही प्रमाण आहे ते घटत चाललेलं आहे. याला अनेक कारणं आहेत आणि हेच एक कारण आहे, शेतमालाला भाव नसल्यामुळं आणि उत्पन्नात घट असल्यामुळं त्याला जो काही नफा मिळणार होता तो वर्षानुवर्ष कमी होत चाललेला आहे. घातलेलाच पैसा निघत नाही आहे, त्यामुळेही आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे अवेळी पाऊस किंवा वातावरणामध्ये होणारा बदल. जी काही पीक पद्धती आपण अवलंबतोय महाराष्ट्रामध्ये, मुख्यतः खरीप आणि रब्बी पीक आहेत. मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये जे की कापूस पेरलं जातं आणि सोयाबीन पेरलं जातं. आता या हंगामामध्ये जी प्रतिकूल परिस्थिती दरवर्षी पावसामुळे निर्माण होते किंवा पावसाचा कालखंड असतो, ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला नाही आणि नको त्या वेळेला भरपूर पाऊस येतोय, यामुळे ही हातातोंडाशी आलेला घास म्हणजेच ते पीक जे आहे शेतकऱ्याचं वाहून जातं किंवा नष्ट होतं आणि त्यामुळं काय ते त्याला पिकाला त्याचे काय उत्पन्न आहे ते कमी होतं आणि त्याचा जो काही फटका त्याला बसतो आणि त्यामुळेच त्याला कर्जबाजारीपणा किंवा आत्महत्येला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळेच काय ते त्याला आत्महत्येकडे वळावं लागतं. आता चौथं आणि महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातं की शेतकऱ्यांसाठी सरकारचं जे काही धोरण आहे, जी काही मदत आहे ती अपुरी पडत आहे. मग नेमकं आपण पाहतोय की सरकार तर भारताचा विकास करायचा असेल, महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर परकीय गुंतवणूक सुद्धा आपण घेण्याच्या मार्गावरती असतो. म्हणजे बाहेरच्या देशातले कंपन्या इथे याव्या, इथं त्यांनी स्थापन व्हावं, त्यासाठी आपण लाल गालिचा म्हणजे रेड कार्पेट अंतरलेली असते, त्याच्यामध्ये त्यांना काम करता यावं म्हणून त्यांच्यामध्ये नियमामध्ये शिथिलता करण्यात येते. त्यांच्या सोयीनुसार नियम केले जातात. त्यांच्या सोयीचं वातावरण, त्यांना लागणारं मनुष्यबळ, त्यांना लागणारे खनिज पदार्थ, ते सगळ्या गोष्टी रॉ मटेरियल आपण उपलब्ध करून देण्याचं कोशिश करतं सरकार. आणि मग इतकं सारं जर सरकार प्रगतीसाठी करत असेल तर मग शेतकरी जो की पोशिंदा आहे आणि तो देशातलाच आहे, महाराष्ट्र राज्यातलाच आहे, त्याला जर काही एखादा व्यवसाय म्हणजे त्याचं जी काही शेती आहे त्याच्यासाठी रेड कार्पेट म्हणा किंवा त्याच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यामध्ये का कमी पडत आहे? म्हणजे अंमलबजावणीमध्ये किंवा सरकार घोषणा करण्यामध्ये पाठीमागं राहतंय का? घोषणा करण्यामध्ये सरकार कधीच पाठीमागं राहत नाही. अंमलबजावणीमध्येही बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, त्रुटी आहेत किंवा अटी व शर्तीचं जे काही पाचर आहे सरकार मारत आहे, त्यामुळं ही आत्महत्या वाढत आहेत. ती मदत जी काही थोडीशी आहे ती पुरी होत नाही. आधीच शेतकरी हा निसर्गाच्या हातातील, शेती हा निसर्गाच्या हातातील जुगार म्हणला जातो. तो जुगार शेतकरी खेळत असतो आणि सरकार जी काही मदत पुरवत आहे आजकाल महाडीबीटीच्या मार्फत, ती पण एक जुगारच आहे. होय, कारण आपण पाहतोय महाडीबीटीवरती जो मागेल त्याला मदत नाही मिळत. ज्यांचा कुणाचा लॉटरीमध्ये नंबर लागलाय म्हणजे आणखीन एक जुगार शेतकऱ्यांना खेळायचा आहे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच. म्हणजे त्याला ठिबक घ्यायचा आहे, त्याला तुषार सिंचन घ्यायचं आहे, त्याला शेतीसाठी लागणारी अवजारे घ्यायची आहेत, त्याला फळबाग लावायची असेल किंवा त्याला आणखीन शेततळं करायचं असेल तर त्याला आता एक जुगार खेळायचा आहे. म्हणजे अर्ज करायचा आहे सरकार दरबारी आणि सरकार एखाद्या जुगाराप्रमाणे, जुगार कंपनी असल्याप्रमाणे ते लॉटरी लावणार आणि लॉटरीत नंबर लागला तरच तुम्हाला एक 50% 40% जी काही सवलत आहे ती मिळणार आणि अन्यथा जर तुमचा जुगार नाही लागला तर तुम्हाला शेतकरी मध्ये ताकद नाही आहे की ते पूर्ण 100% रक्कम भरून ती पायाभूत सुविधा निर्माण करावी. आणि अशा प्रकारे पायाभूत सुविधाचा अभाव असल्यामुळंही त्याला आता जे काही पाहिजे ते उत्पन्न मिळत नाही आहे आणि यामुळंही तो पिका घेण्यापासून वंचित राहतो आणि परत शेवटी हातबल होऊन आत्महत्याचंच कारण आहे. काही गोष्टी मी सांगितल्या या काही नवीन नाही आहेत, त्या तुम्हालाही माहिती आहेत. पण नेमकं याच्यातनं सिद्ध काय करायचं आहे, याच्यातनं साध्य हे करायचं आहे की जर का कुणावरती, म्हणजे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आता जे काही कर्जमाफीचं वारं वाहत आहे यामध्ये निराशा शेतकऱ्याच्या हातात आलेली आहे आणि यामुळं जर तुम्हाला आत्महत्येकडे जावं असं वाटत असेल, तुमचा कल होत असेल तर थोडं धीर धरा. इतका धीर तुम्ही आजपर्यंत धरलेला आहे तर आणखीन धीर धरा. शेतकऱ्याने एकमेकांशी चर्चा करून त्याच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, ना की एकांतात राहून किंवा आपल्या मुलाबाळाला आपण पोसू शकत नाही किंवा त्यांची गरजा भागू शकत नाहीत म्हणून आपण प्रेशरमध्ये येऊन, टेन्शनमध्ये येऊन, तणावामध्ये येऊन जर आत्महत्या करत असेल तर हे चुकीचं पाऊल आहे. कारण तुमच्या पाठीमागं त्यांचे काय हाल होणार आहेत हे तुम्ही पाहायला सुद्धा राहणार नाही आहेत. याच गतीनं जर का शेतकऱ्याची आत्महत्या होत राहिली तर येणाऱ्या 10 ते 15 वर्षात शेती करायला माणूस राहणार नाही. कारण आजच आपण पाहतोय की बांधावरती काम करायला मजूर मिळत नाही आहेत. काही वर्षानंतर म्हणजे 5 ते 10 वर्षानंतर शेतमालक सुद्धा मिळणार नाही. कारण जी शेती करण्याची पिढी आहे ती संपुष्टात होत आलेली आहे. म्हणजे 1970च्या दशकातले, 80च्या दशकातलेच जे आहेत ते आज शेतीकडे आहेत. 90 आणि 2000च्या दशकातले शेती करू पाहत नाही आहेत. पण ते जर का संपुष्टात येत असतील तर येणाऱ्या 10 वर्षाच्या काळात शेतमालक
शेतमजूर तर राहणारच नाही, पण शेतमालक सुद्धा राहणार नाही. आणि जर शेतमालक नाही राहिला तर शेती कशी पिकवणार, आणि शेती जर नाही पिकली तर भारतातल्या लोकांना अन्न पुरवठा कसा करणार, हा खूप मोठा प्रश्न आता सरकारसमोर आहे किंवा देशासमोर आहे, ज्याच्याकडं लक्ष कुणाचंच जात नाहीये किंवा किंबहुना कुणाला त्याकडं लक्षही द्यायचं नाहीये. आशा करतो की येणारा जो काही काळ आहे तो शेतकऱ्यासाठी चांगला असेल. सरकारच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे किंवा त्याला मदत करणे आर्थिक संकटात सापडल्यानंतर, ही आता व्यवस्थितरित्या त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि आत्महत्यासारखं कारण जे आहे ते त्यापासून दूर राहील. सोबतच निसर्गाची साथही त्याला लाभेल, त्याचं कर्जबाजारीपणा कमी होईल आणि त्याचे जे काही आत्महत्येचं प्रमाण आहे ते कमी होईल. हीच एक आशा बाळगतो मनात. आणि आपण जर का शेतकरी असाल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत